सो वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तर या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो वन शॉट लेक्चर पाहणार आहोत. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, याला आपण लाडानं केटीजी म्हणतो. ओके, दॅट इज द केटीजी अँड द रेडिएशन. आता केटीजी म्हणजे काय? कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. कायनेटिक म्हणजे मोशन, थेरी म्हणजे एक्सप्लेनेशन, आणि गॅस म्हणजे जेव्हा गॅस हा मोशन मध्ये असतो तर त्याचं जे एक्सप्लेनेशन असतं त्यालाच आपण केटीजी म्हणत असतो. आता रेडिएशन म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट जर समजा एनर्जी इमिट करत असेल तर त्याचा अभ्यास करणे म्हणजे दॅट इज द, आपण त्याला काय म्हणत असतो? रेडिएशन म्हणत असतो. रेडिएशनचा जो मराठी मिनिंग आहे दॅट इज द उत्सर्जन म्हणत असतो. ओके, तर आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा चॅप्टर महत्वाचा आहे आपल्यासाठी. का महत्वाचा आहे? कारण की हा चॅप्टर छोटा आहे. छोटा तर आहेच, पण याच्याहून जवळपास चांगले क्वेश्चन एमएसटी मध्ये किंवा नीट एक्झाम मध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे आणि इझी इझी क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे हा जो चॅप्टर आहे भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचा आवडता चॅप्टर बनलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली चॅप्टरला सुरुवात करूया. तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण एक इक्वेशन डिराईव्ह केलं आणि त्या इक्वेशनला आपण म्हणलं होतं आयडियल गॅस इक्वेशन म्हणलं होतं. सो काय असतं आयडियल गॅस इक्वेशन? इट वॉज द व्हेरी फेमस इक्वेशन. ओके, सो व्हॉट वॉज द आयडियल गॅस इक्वेशन? What is the ideal gas equation? PV equals to nRT. ओके, आता हे इक्वेशन आपण कसं डिराईव्ह केलं? तर या ठिकाणी आपण 3 लॉज बघितले होते स्टार्टिंगला. सर्वात पहिल्यांदा होता कोणता लॉ होता? दॅट इज द बोयल्स लॉ होता. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरा जो सेकंड नंबरचा लॉ होता त्याला आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे? दॅट इज द चार्ल्स लॉ म्हणणार आहेत. ओके, चार्ल्स लॉ. आणि त्याच्यानंतर तिसरा नंबरचा जो लॉ आहे त्याला आपण काय म्हणणार विद्यार्थी मित्रांनो? गाय लुझॅक लॉ. ओके, सो दीज आर द 3 लॉ, आणि या 3 लॉचा यूज करून आपण आयडियल गॅस इक्वेशन बनवलेलं होतं. ओके, जो पहिला आपला या ठिकाणी लॉ होता दॅट इज द बोयल्स लॉ. याच्यामध्ये आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं? येस, व्हेरी गुड निकिता. याच्यामध्ये आपण बघितलं होतं प्रेशर का व्हॉल्यूम, दोघांपैकी कोणते घ्या. व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऍट कॉन्स्टंट यस टेम्परेचर. त्याच्यानंतर आपण चार्ल्स लॉ बघितला होता, आणि त्याच्यानंतर आपण कोणता लॉ बघितला होता? दॅट इज द आपण गाय-लुझॅक लॉ बघितला होता. तर या 3 लॉला कंबाईन करून आपण काय म्हणलं होतं? दॅट इज द आयडियल गॅस इक्वेशन आपण या ठिकाणी बनवलेलं होतं. ओके, आणि त्या आयडियल गॅस इक्वेशन काय होतं? पीव्ही इक्वल्स टू काय होतं? एनआरटी होतं. आता याच्यामध्ये पी काय असतो? प्रेशर ऑफ द गॅस असतं. व्ही काय असतं? व्हॉल्यूम ऑफ द गॅस असतं. एन काय असतं? नंबर ऑफ मोल्स असतं. कॅपिटल आर काय असतं? आयडियल गॅस कॉन्स्टंट, किंवा यालाच तुम्ही युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट देखील म्हणू शकता. त्याच्यानंतर कॅपिटल टी काय असतं? टेम्परेचर ऑफ द गॅस असतो. कॅपिटल एन काय असतं? नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. केबी काय असतो? बोल्ट्झमन कॉन्स्टंट असतो. आणि कॅपिटल आर ची व्हॅल्यू प्रत्येकाला माहित आहे 8.314 जूल पर मोल केल्विन असते. ओके, आता हा जो आयडियल गॅस इक्वेशन आहे किंवा हे जे आयडियल गॅस इक्वेशन आहे याला आपण ऑर मध्ये पण लिहू शकतो. ऑर मध्ये कसं लिहू शकतो? पीव्ही इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण? त्याला एन इंटू केबी इंटू टी लिहितो. आता याच्यामध्ये कॅपिटल एन म्हणजे काय असतं? नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. आणि केबी म्हणजे काय असतं? दॅट इज द बोल्ट्झमन कॉन्स्टंट असतो. ओके, आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आयडियल गॅस इक्वेशन झाल्यानंतर नंबर ऑफ मोलचा कन्सेप्ट आहे, आणि हा नंबर ऑफ मोलचा कन्सेप्ट आपण केमिस्ट्रीमध्ये पण स्टडी केला. तर काय असतं विद्यार्थी मित्रांनो नंबर ऑफ मोल्स? यस, व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स? हा एक रेशियो आहे. नंबर ऑफ मोल्स विच इज इक्वल्स टू नंबर ऑफ पार्टिकल्स अपॉन अवोगॅड्रोस नंबर. याचा जर समजा तुम्ही रेशियो घेतला तर या रेशियोला आपण म्हणत असतो दॅट इज आपण नंबर ऑफ मोल्स म्हणत असतो. आणि नंबर ऑफ मोल्स आपण एका वेगळ्या फॉर्म मध्ये देखील म्हणू शकतो. दॅट इज द मास अपॉन मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स. ओके, नंबर ऑफ मोल्स विच इज इक्वल्स टू मास अपॉन मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स आपण म्हणू शकतो. ओके, आणि या ठिकाणी मी खाली लिहिलेलं आहे मित्रांनो, वेअर एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स असतात, कॅपिटल एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. ओके, किंवा त्यालाच आपण पार्टिकल्स मध्ये असतो. एन म्हणजे अवोगॅड्रोस नंबर असतो. अवोगॅड्रोस नंबरची व्हॅल्यू सर्वांना माहिती आहे. आणि त्याच्यानंतर M0 म्हणजे काय असतं? मोलार मास ऑफ द गॅस असतं. ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो, या 2 इक्वेशनचा जर समजा तुम्ही या ठिकाणी एकदम बारकाईने विचार केला. बारकाईने विचार म्हणजे डायरेक्टली एकदम छोट्या पद्धतीनं मायक्रो पद्धतीने जर विचार केला, किंवा वरच्यावर दिसायला यार, हा जो एनआर आहे, हा जो स्मॉल एन इंटू कॅपिटल आर आहे त्याला आपण या ठिकाणी कॅपिटल एन इंटू केबी ने रिप्लेस केलेला आहे. बाकी इक्वेशन सेम आहे. एलएचएस ला पीव्ही आहे, इकडे पण पीव्ही आहे. इकडे एनआरच्या ठिकाणी आपण कॅपिटल एन इंटू केबी पुटअप केलेला आहे. मग एनआरच्या ठिकाणी जर समजा आपण या ठिकाणी बघा, एन आर च्या ठिकाणी आपण कॅपिटल एन इंटू केबी पुटअप केले, तर एन ला आपण जर समजा एन ए अपॉन
एन लिहिलं, सॉरी एन ला जर समजा आपण नंबर ऑफ मोल्स विच इज इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल्स आपण अवोगाड्रोस नंबर लिहिलं, तर या ठिकाणी फायनली आर आणि केबी मधलं रिलेशन काय येणार आहे, आर विच इज इक्वल टू एन ए इंटू केबी येणार आहे. चला ठीक आहे, इथपर्यंतचा पाठ सर्वांना लक्षात आला असेल आय होप. याच्यामध्ये आर म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असतो, याची व्हॅल्यू मी तुम्हाला आता सांगितलेली आहे 8.314. पाठच करा. ओके, त्याच्यानंतर एन ए म्हणजे अवोगाड्रो नंबर असतो, याची पण व्हॅल्यू सर्वांना माहित आहे. येस, पूजा म्हणजे सर आवाज बरोबर येत नाहीये, बाकीचे आवाज येते का रे? तर मित्रांनो या ठिकाणी बघा, आर विच इज इक्वल टू एन इंटू केबी असते, हे रिलेशन आपण फाइंड आउट केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा आता आपला पार्ट बघायचा आपल्याला, प्रेशर एक्झर्टेड बाय द आयडियल गॅस आपल्याला बघायचंय. याचं एक खूप मोठं डेरिव्हेशन होतं आणि बोर्ड एक्झाम मध्ये हे डेरिव्हेशन विचारलेलं होतं 4 मार्काला. यस, आठवलंय विद्यार्थ्यांना? 4 मार्काला हे डेरिव्हेशन विचारलं होतं क्यूबचं, प्रेशर एक्झर्टेड बाय द आयडियल गॅस. यस, ओके. आणि याचा जो फॉर्म्युला आपण या ठिकाणी ऑप्टेन केलता, दॅट विल बी द, या ठिकाणी आपण काय घेतलं होतं रे, एक क्यूब घेतला होता, बरोबर आहे, एक क्यूब घेतला होता. या क्यूब मध्ये आपण काय केलं, दॅट इज द क्यूबची लेंथ एल घेतली होती, ही साइड आपण शेडेड केली, त्याच्यानंतर एक पार्टिकल घेतला होता ज्याची वेलोसिटी आपण व्ही घेतली होती, बरोबर आहे. मग या नंबर ऑफ पार्टिकल्सनं किंवा या गॅस मॉलिक्युलनं या वॉलवर किती प्रेशर एक्झर्ट केलेलं आहे ते प्रेशर आपण फाइंड आउट केलं. आणि फॉर्म्युला काय होता, पी विच इज इक्वल टू 1/3 एन बाय व्ही इंटू एम इंटू व्ही बार स्क्वेअर. या ठिकाणी बघा फॉर्म्युला, पी विच इज इक्वल टू 1/3 एन बाय व्ही एम व्ही स्क्वेअर. ओके, आता हा जो खालचा जो व्ही आहे दॅट इज द व्हॉल्यूम आहे, आणि व्ही बार म्हणजे काय असतं, वेलोसिटी ऑफ दॅट गॅस मॉलिक्युल असतं. ओके, तर मग या इक्वेशन मध्ये, आणि दिस इज द इम्पॉर्टंट इक्वेशन बरं, कारण की या इक्वेशनचा यूज करून तुम्ही बाकीच्या पुढच्या गोष्टी तुम्ही डिस्कस करणार आहोत. ओके, चला ठीक आहे, तर इक्वेशन काय येणार आहे बघा, पी विच इज इक्वल टू 1/3 एन बाय व्ही इंटू एम व्ही बार स्क्वेअर. याच्यामध्ये पी काय असतं राजांनो, प्रेशर ऑफ द गॅस असतं, एन काय असतं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात किंवा नंबर ऑफ पार्टिकल्स असतात, व्ही काय असतं, कॅपिटल व्ही डिनोमिनेटरचं व्हॉल्यूम ऑफ गॅस असतं, एम काय असतं, मास ऑफ द गॅस असतं, आणि व्ही बार म्हणजे काय असतं, अवरेज वेलोसिटी असतं. ओके, याच्यानंतर आपण रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी फाइंड आउट केली. रूट मीन स्क्वेअर वेलोसिटीचा फॉर्म्युला बघितला होता, व्ही आर एम एस विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3RT अपॉन m0, आणि याच फॉर्म्युला आपण लिहू शकतो व्ही आर एम एस विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ द 3p अपॉन रो, असं पण आपण लिहू शकतो. चला ठीक आहे, त्याच्यानंतर वेअर व्ही आर एम एस म्हणजे काय असतं, रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ गॅस मॉलिक्युल असतं, आर म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट सर्वांना माहित आहे, टी म्हणजे टेम्परेचर ऑफ गॅस, आणि m0 म्हणजे मोलर मास ऑफ द गॅस असतं, पी म्हणजे प्रेशर ऑफ गॅस असतं, आणि रो म्हणजे डेन्सिटी ऑफ द गॅस असतं. ओके, हा, आता याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता तुम्ही मला वाटतं हा फॉर्म्युला शिकलेला आहे, व्ही आर एम एस विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3RT अपॉन m0, याला मॉडिफाय करून आपण 3p अपॉन रोचा पण फॉर्म्युला या ठिकाणी ऑप्टेन करू शकतो. ओके, तर या ठिकाणी बघा, व्ही आर एम एस विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3p अपॉन रो. जर समजा त्यांनी तुम्हाला प्रेशर दिला असेल, डेन्सिटी दिला असेल, तर 3p अपॉन रो तुम्ही हा पण फॉर्म्युला यूज करू शकता. येत्या लक्षामध्ये, म्हणजे या ठिकाणी व्ही आर एम एस चे दोन फॉर्म्युले आहेत, अंडर रूट ऑफ 3RT अपॉन m0, आणि त्याच्यानंतर अंडर रूट ऑफ 3p अपॉन रो आहे, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ द गॅस असतं. त्याच्यानंतर रोचा फॉर्म्युला काय असतं, येस, दॅट इज द नंबर ऑफ पार्टिकल्स इंटू मास अपॉन व्हॉल्यूम ऑफ द गॅस मॉलिक्युल्स घेऊ शकता. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस काय असतं रे, कायनेटिक एनर्जी म्हणजे सर्वांना माहिती आहे 1/2 व्ही चा स्क्वेअर असतो, बट या ठिकाणी तुम्हाला जे व्ही घ्यायचं दॅट इज द व्ही आर एम एस घ्यायचंय, म्हणजे या ठिकाणी कायनेटिक एनर्जी जर समजा गॅस मॉलिक्युलची फाइंड आउट करायची सांगितली चुकून, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, कॅपिटल ई विच इज इक्वल टू 1/2 इंटू एम व्ही बार स्क्वेअर, दॅट इज द, आणि जी वेलोसिटी आपण यूज करणार आहे दॅट विल बी द आर एम एस वेलोसिटी असणार आहे. एक मिनिट.
हा चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा आरएमएस व्हेलॉसिटीचे दोन फॉर्म्युला लक्षात ठेवा. √3 RT अपॉन m0 आणि 3p अपॉन रो. ओके, RT 3 RT आणि m0 काय असतं, मोलार मास असतं, सर्वांना माहित आहे. ओके, आणि पी काय असतं, प्रेशर असतं, आणि रो म्हणजे डेन्सिटी ऑफ द गॅस असतं. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ अ गॅस मॉलिक्यूल, आणि कायनेटिक एनर्जी सर्वांना माहिती आहे मित्रांनो 1/2 mv² असतं. मग या ठिकाणी v च्या ठिकाणी तुम्हाला फक्त VRMS पुटअप करायचंय. जी वेलोसिटी आपण फाइंड आउट करणार आहोत किंवा जी कन्सिडर करणार आहोत किंवा जी कन्सिडर केली जाते, तर त्या वेलोसिटीला आपण म्हणत असतो RMS वेलोसिटी. आणि ही आरएमएस वेलोसिटी काय असतं, आरएमएस वेलोसिटी म्हणजे असतं रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी. काय असतं, रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी असतं. ओके, त्याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला बघा. आता कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस मॉलिक्यूल विच इज इक्वल टू 3/2 PV, हा फॉर्म्युला कसं काय आहे? यस, कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस मॉलिक्यूल विच इज इक्वल टू 3/2 PV, हा फॉर्म्युला कसं काय आला? तर आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो, जो आपण इक्वेशन बघितलं होतं, दॅट इज जे आपण प्रेशर एक्सेप्टेड बाय द गॅस मॉलिक्यूल फॉर्म्युला बघितला होता. आता या ठिकाणी बघा, याला जर मी समजा असं केलं, याला जर इन टर्म्स ऑफ एनर्जी फाइंड आउट करायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी 2 न मल्टिप्लाय करावं लागेल, 2 न डिवाइड करावं लागेल. बरोबर आहे. मग या ठिकाणी बघा आता नेमकं काय होतं. इथे मला एक पेन घ्यावं लागेल. थांबा, याला थोडं चेंज करतो. हा जो फॉर्म्युला आहे ना, कोणता फॉर्म्युला त्याच्यानं, या ठिकाणी बघा. हा कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल जर फाइंड आउट करायचा असेल, E विच इज इक्वल टू 3/2 इंटू PV, हा फॉर्म्युला कसा आला तुम्हाला पण माहिती होणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक फॉर्म्युला हा लक्षात ठेवता येत नाही. काही फॉर्म्युले तुम्हाला त्या ठिकाणी वरच्यावरी लक्षात ठेवावे लागतात. येस, एक मिनिट. तर मित्रांनो बघा, आपण आता प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅसचा फॉर्म्युला बघितला. P विच इज इक्वल टू काय होतो, 1/3 N/V इंटू mv बार स्क्वेअर होतं. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आपण आताच बघितला. येस, बघितला सर्वांनी. एकच मिनिट. हा, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, P विच इज इक्वल टू 1/3 N/V इंटू mv², हा फॉर्म्युला बघितला. आता मला कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये मांडायचंय, तर याला मी काय करतो, 2 न याला मी मल्टिप्लाय करतो. 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर या ठिकाणी 2 न मल्टिप्लाय झालं, 2 न डिवाइड करावं लागतं. आणि हे 1/2 mv² याला मी कायनेटिक एनर्जी म्हणू शकतो का, ई म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे बघा, 2/3 इंटू N/V इंटू mv²/2, याला मी कायनेटिक एनर्जी म्हणजे ई म्हणू शकतो. आणि हे पी झालं. म्हणजे या ठिकाणी बघा, जर समजा तुम्ही ई चा फॉर्म्युला फाइंड आउट केला, दॅट इज द एनर्जी ऑफ वन मॉलिक्यूल फाइंड आउट केलं, मग यांची व्हॅल्यू किती असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे या ठिकाणी किती येणार आहे, 3PV/2 हा फॉर्म्युला येणार आहे. बरोबर आहे. तर हाच तो फॉर्म्युला या ठिकाणी आपण डिस्कस केलेला आहे. कोणत्या ठिकाणी डिस्कस केला आपण, या ठिकाणी फॉर्म्युला सिरीज मध्ये केटीजी मध्ये बघा, या ठिकाणी यस 3/2 PV. ओके, तर दॅट इज द, अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला ऑप्टेन करू शकतो. सो कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल विच इज इक्वल टू ई विच इज इक्वल टू 3/2 PV आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ द गॅस, व्ही काय असतं, याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ द गॅस असतं, आणि त्याच्यानंतर पी काय असतं, प्रेशर ऑफ द गॅस असतं. आता याच्यामध्ये बघा, कायनेटिक एनर्जी पर मोल जर फॉर्म्युलाला, तर 3/2 RT घ्यायचा, कारण PV इक्वल्स टू NRT असतं. मग या ठिकाणी पर मोल फाइंड आउट करायचंय, तर 3/2 इंटू RT येतं, कायनेटिक एनर्जी पर मोल. कायनेटिक एनर्जी पर युनिट मास जर फाइंड आउट केलं, 3/2 इंटू RT अपॉन m0 येते. पर युनिट मास असल्यामुळे मोलर मासने या ठिकाणी डिवाइड करावं लागेल. आणि कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल जर समजा फाइंड आउट केलं, तर कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल विच इज इक्वल टू 3/2 kV इंटू T. हे फॉर्म्युले सर्वांनी पाठ करा. कायनेटिक एनर्जी पर युनिट मोल, कायनेटिक एनर्जी पर युनिट मास, आणि कायनेटिक एनर्जी पर युनिट मॉलिक्यूल्स. त्याच्यानंतर मियर्स रिलेशन आपण डिस्कस करतो मित्रांनो. तर मियर्स रिलेशन काय असतो, CP मायनस CV ला आपण काय म्हणत असतो, यस CP मायनस CV विच इज इक्वल टू R, याला आपण काय म्हणत असतो, मियर्स रिलेशन म्हणत असतो. बरोबर आहे. आता मियर्स रिलेशन मध्ये CP आणि CV काय असतं आणि R काय असतं, हे आपण डिस्कस करणार आहोत. एक मिनिट. Mears relation, it is the very important relation or it is the very important formula. तर Mears relation मध्ये तुम्ही काय सांगू शकता, CP मायनस CV विच इज इक्वल टू किती आहे, दॅट इज द R आहे.
तर याच्यामध्ये बघा सीपी मायनस सीव्ही विच इज इक्वल टू आर. सीपी म्हणजे काय असतं, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर असतं, आणि सीव्ही म्हणजे काय असतं, व्ही म्हणजे व्हॉल्यूम, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असतं, आणि त्याच्यामध्ये आर काय असतं, आयडियल गॅस कॉन्स्टंट असतो. ओके, दॅट इज जर समजा सेम युनिट मध्ये असेल तर सीपी मायनस सीव्ही विच इज इक्वल टू आर घ्यायचं, आणि जर समजा डिफरंट युनिट असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला काय घ्यावं लागेल, सीपी मायनस सीव्ही विच इज इक्वल टू आर अपॉन जे घ्यावं लागेल. आणि या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, यस, सीपी अँड सीव्ही आर इन द कॅलरी अँड आर इज इन द जूल. ओके, असं तुम्हाला या ठिकाणी घ्यावं लागेल, तर तुम्हाला या ठिकाणी जे न डिवाइड करता येईल. ओके, त्याच्यानंतर जे म्हणजे काय असतं, मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ द हीट असतो. आता या ठिकाणी बघा सीपी मायनस सीव्ही विच इज इक्वल टू आर हे एक फॉर्म्युला आहे, आणि त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला कोणता राजांनो, सीपी मायनस सीव्ही विच इज इक्वल टू आर अपॉन जे. तर एका ठिकाणी तुम्ही काय केलेलं आहे, दॅट इज द पहिल्या इक्वेशन मध्ये सी चं दॅट इज द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट द कॉन्स्टंट व्हॉल्यूम सीव्ही म्हणतो, आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट द कॉन्स्टंट प्रेशर आपण त्याला सीपी म्हणतो. तर सीपी आपण कशामध्ये मेजर करत असतो, कॅलरी मध्ये मेजर करत असतो. यस, मग या ठिकाणी बघा ऑल युनिट सेम म्हणजे काय, या ठिकाणी आपण वर्क आणि एनर्जीला मेजर करत असतो. वर्क आपण ऑलवेज कशामध्ये मेजर करत असतो, यस, वर्क आपण ऑलवेज विद्यार्थी मित्रांनो जूल मध्ये मेजर करत असतो, आणि एनर्जी पण आपण कशामध्ये मेजर करत असतो, जूल मध्ये. बट हीट आपण कशामध्ये मेजर करत असतो विद्यार्थी मित्रांनो, कॅलरी मध्ये मेजर करत असतो, बरोबर आहे, आणि वर्क आपण जूल मध्ये मेजर करत असतो. मग जर समजा ऑल युनिट जर सेम असतील, हीटचं पण युनिट जूल असेल आणि वर्कचं पण युनिट जूल असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला सीपी मायनस सीबी बरोबर आर घ्यायचा आहे. पण जर समजा हीटचं एनर्जी कॅलरी असेल आणि वर्कचं युनिट जूल असेल, तर तुम्हाला या ठिकाणी सीपी मायनस सीबी आर आपण जे फॉर्म्युला घ्यायचा आहे, आणि जे म्हणजे काय असतो, मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ द हीट असतो, तो तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये दिला जातो. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला बघा, एसपी मायनस एसव्ही विच इज इक्वल टू आर अपॉन एम झिरो इंटू जे. एसपी काय असतं, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऍट द कॉन्स्टंट प्रेशर असतं एसपी असल्यामुळं, आणि एसव्ही काय असतं, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऍट द कॉन्स्टंट व्हॉल्यूम असतं, आणि त्याच्यानंतर एम झिरो काय असतं, एम झिरो म्हणजे मोलार मास असतो. ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी सीपी अपॉन सीव्ही हा रेशिओ पण आपण फाइंड आउट करू शकतो, आणि या रेशिओला आपण गॅमा म्हणतो, आणि गॅमालाच आपण काय म्हणत असतो, ऍडियाबॅटिक रेशिओ म्हणत असतो. आता सीपी मायनस सीव्ही तर सर्वांना माहित झालं, सीपी मायनस सीव्ही काय असतं, आर असतं. जर समजा सेम युनिट असतील तर काय असतं, आर असतं, आणि जर समजा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जर समजा डिफरंट युनिट असतील तर आपण त्याला कशामध्ये घेतो, दॅट इज द याचा फॉर्म्युला आपण घेतो सीपी मायनस सीव्ही विच इज इक्वल टू आर आपण जे घेतो डिफरंट युनिट असतील तर, म्हणजे हीटचं युनिट वेगळं असेल, बाकीच्यांचं युनिट वेगळं असेल, तर आपण जे न याला ठिकाणी डिवाइड करत असतो. हा, त्याच्यानंतर सीपी अपॉन सीव्ही ला आपण गॅमा म्हणत असतो, गॅमा म्हणजे आयडियाबॅटिक रेशो असतो, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, रेडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन द सरफेस. आता या ठिकाणी एखादा सरफेस आहे तर त्याच्यावर रेडियंट एनर्जी किती इन्सिडेंट होते. आता कोणता जरी समजा आपण सरफेस घेतला, एखादा आपण स्पेरिकल ऑब्जेक्ट घेतला, आणि याच्यावर जर समजा रेडियंट एनर्जी इन्सिडेंट होत आहे, तर काही एनर्जी ऍब्झॉर्ब होईल, काही एनर्जी रिफ्लेक्ट होईल, आणि काही एनर्जी याच्यामधून काय होईल, ट्रान्समिट होईल. ओके, तर या ठिकाणी म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ हीट जर समजा क्यू इन्सिडेंट झाली असेल, तर क्यू ए ही काय झाली आहे, ऍब्झॉर्ब झालेली आहे, क्यू आर म्हणजे काय झालेली आहे, रिफ्लेक्ट झालेली आहे, आणि क्यू टी आर म्हणजे काय झालेली आहे, ट्रान्समिट झालेली आहे. बरोबर आहे, म्हणजे जेवढी बी एनर्जी या ठिकाणी पडत आहे तेवढीच्या तेवढी एनर्जी काय होत आहे, कॅप्चर होत आहे. दॅट इज द आपण त्याला म्हणत असतो कॅप्चर होत आहे, किंवा मग दॅट इज द रिफ्लेक्ट होत आहे काही अमाऊंट मध्ये, काही अमाऊंट मध्ये ट्रान्समिट होत आहे, असं आपण म्हणत असतो. चला ठीक आहे, इथपर्यंतचा पाठ सर्वांना समजला. हा, तर मित्रांनो या ठिकाणी बघा, कॅपिटल क्यू म्हणजे काय आहे, टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी या बॉलवर इन्सिडेंट होत आहे. क्यू आर म्हणजे याच्यापैकी किती अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्ट झालेली आहे, दॅट इज द क्यू आर म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्टेड, क्यू ए म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्झॉर्ब, आणि क्यू टी आर म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो क्यू बरोबर या ठिकाणी क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी आर, याच्यापेक्षा एनर्जी कुठे जाणार आहे का, नाही. एक तर काही एनर्जी ऍब्झॉर्ब होईल, काही रिफ्लेक्ट होईल, आणि काही ट्रान्समिट होईल. म्हणजे क्यू म्हणजे काय आहे, टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट आहे. क्यू ए म्हणजे काय आहे, अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्झॉर्ब आहे. क्यू आर म्हणजे काय आहे, अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्ट आहे, आणि क्यू टी आर म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिट आहे. ओके, त्याच्यानंतर आपण कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन बघितला, त्याला आपण स्मॉल लेटर ए ने इंडिकेट केलं, आणि यालाच आपण ऍब्सॉर्प्टिव्हिटी म्हणतो. मग आता ऍब्सॉर्प्टिव्हिटी म्हणजे काय, किंवा कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय. ओके, एखाद्या बॉडीवर जर समजा क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट झाली, या ठिकाणी बघा हायलायटर, एखाद्या बॉडीवर जर समजा क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट झाली, तर त्याच्यापैकी किती एनर्जी ऍब्झॉर्ब झाली,
तर QA upon Q याला आपण कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणतो. दॅट इज द Q which is equals to QA upon Q म्हणजे अमाउंट ऑफ एनर्जी ऍब्सॉर्ब टू द टोटल अमाउंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट. ओके, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन यालाच आपण रिफ्लेक्टन्स म्हणतो R, दॅट इज R इक्वल्स टू QR अपॉन Q. आणि त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन दॅट इज आपण ट्रान्समिटन्स म्हणतो, त्याला आपण TR लेटरने इंडिकेट करत असतो. ओके, सो TR which is equals to QTR upon Q असतं. आणि नेहमी लक्षात ठेवा A plus R plus TR which is equals to 1 असतं. म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन प्लस कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन प्लस कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन which is equals to 1 असतं. त्याच्यानंतर आपण कोएफिशियंट ऑफ एमिशन बघितलं, त्यालाच आपण एमिसिव्हिटी म्हणतो. एमिसिव्हिटी म्हणलं कोएफिशियंट ऑफ एमिशन म्हणा किंवा यालाच तुम्ही एमिसिव्हिटी म्हणा. एमिसिव्हिटी म्हणलं की आपण स्मॉल लेटर E ने इंडिकेट करत असतो. यस, आता या ठिकाणी जर समजा एखादी बॉडी आहे, एक ऑर्डिनरी बॉडी आहे आणि दुसरी ब्लॅक बॉडी आहे. ओके, तर या ठिकाणी ऑर्डिनरी बॉडी किती एनर्जी इमिट करत आहे ऍज कम्पेअर टू द ब्लॅक बॉडी, तर याला आपण काय म्हणत असतो, कोएफिशियंट ऑफ एमिशन, यालाच आपण एमिसिव्हिटी म्हणत असतो. मग एमिसिव्हिटी म्हणजे काय आहे, इट इज द रेशिओ ऑफ द अमाउंट ऑफ एनर्जी इमिटेड फ्रॉम द ऑर्डिनरी बॉडी टू द एनर्जी ऑफ द अमाउंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड थ्रू द बॉडी म्हणतो आपण. E which is equals to R upon RB आपण घेतो. आता E म्हणजे काय आहे, कोएफिशियंट ऑफ एमिशन आहे. R म्हणजे काय आहे, कोएफिशियंट ऑफ R म्हणजे काय आहे, एमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी आहे. आणि RB म्हणजे काय आहे, एमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी आहे. नेक्स्ट बघा, किर्चॉफ लॉ काय सांगतो, ऍट द इक्विलिब्रियम कंडिशन कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन which is equals to कोएफिशियंट ऑफ एमिशन यालाच आपण ऍब्सॉर्प्टिव्हिटी बरोबर एमिसिव्हिटी म्हणलं होतं. त्याच्यानंतर एमिसिव्ह पॉवर काय असतं, तर याचा आपण रेडियंट पॉवर म्हणतो, E और R. ओके, तर या ठिकाणी एमिसिव्ह पॉवर आपण E न पण इंडिकेट करत असतो आणि रेडियंट पॉवर आपण R न पण इंडिकेट करत असतो. म्हणजे R म्हणजे काय असतं, अमाउंट ऑफ एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. म्हणजे R म्हणजे रेडियंट पॉवर, Q म्हणजे अमाउंट ऑफ एनर्जी इमिटेड आणि A म्हणजे एरिया, दॅट इज द T म्हणजे टाइम असतो. त्याच्यानंतर आपण विन्स डिस्प्लेसमेंट लॉ बघितला, दॅट इज द विन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय असतो. आता हे लॅम्बडा मॅक्स म्हणजे मॅक्सिमम वेव्हलेंथ नसतं. यस, लॅम्बडा मॅक्स म्हणजे काय असतं, ज्या वेव्हलेंथला एमिसिव्ह पॉवर मॅक्सिमम आहे त्या बॉडीची, बघा पुन्हा एकदा लक्ष द्या, ज्या वेव्हलेंथला एमिसिव्ह पॉवर मॅक्सिमम आहे त्या बॉडीची, त्या वेव्हलेंथ आपण लॅम्बडा मॅक्स म्हणत असतो. म्हणजे लॅम्बडा मॅक्स ही एक अशी वेव्हलेंथ आहे ज्या वेव्हलेंथला एमिसिव्ह पॉवर मॅक्सिमम आहे, इज कॉल्ड एज द लॅम्बडा मॅक्स. दॅट इज द विन्स डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये लॅम्बडा मॅक्स which is equals to B upon T. दॅट इज द लॅम्बडा मॅक्स म्हणजे वेव्हलेंथ ऍट विच एमिसिव्ह पॉवर इज मॅक्सिमम, B म्हणजे विन्स डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट आणि T म्हणजे टेम्परेचर. आता स्टीफन बोल्ट्झमन लॉ काय सांगतो, R is rarely proportional to square of temperature. ओके, फोर्थ पॉवर ऑफ द टेम्परेचर. त्याच्यानंतर क्वेश्चन एकला काढलं R which is equals to sigma into T raised to 4 आणि त्याच्यानंतर R ला तुम्ही Q upon AT घेऊ शकता which is equals to sigma into T raised to 4. R म्हणजे एमिसिव्ह पॉवर असतं, सिग्मा म्हणजे स्टीफन्स कॉन्स्टंट असतो, सिग्माची व्हॅल्यू 5.67 10 to the power minus 8 जूल मीटर स्क्वेअर सेकंड पर K raised to 4. ओके, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पुढचा फॉर्म्युला बघा, द क्वांटिटी ऑफ एनर्जी इमिटेड फ्रॉम द ब्लॅक बॉडी फाइंड आउट करायचं असेल, दॅट इज द Q which is equals to sigma AT into T raised to 4. आणि त्याच्यानंतर वेन टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज नॉट गिवन असेल तर त्या ठिकाणी हा वरचा फॉर्म्युला यूज होईल, आणि टेम्परेचर ऑफ सराउंडिंग दिला असेल तर त्या ठिकाणी खालचा फॉर्म्युला यूज होईल, Q which is equals to sigma AT into T raised to 4 minus T 0 raised to 4. ओके, हा त्याच्यानंतर या ठिकाणी पुढचा फॉर्म्युला रेडियंट एनर्जी इमिटेड बाय ऑर्डिनरी बॉडी, दॅट इज द Q which is equals to sigma E AT into T raised to 4 आणि त्याच्यानंतर सिग्मा Q which is equals to sigma E A T into T raised to 4 minus T 0 raised to 4. ऑर्डिनरी बॉडी मध्ये फक्त तुम्हाला कोएफिशियंट ऑफ एमिशन ऍड करायचा आहे. ओके, एमिसिव्हिटी ऍड करायची आहे. आणि रेट ऑफ हीट रेडिएशनचा फॉर्म्युला काय आहे, dq upon dt म्हणजे which is equals to sigma EA into T raised to 4 minus T 0 raised to 4. ओके, चला ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबवूत आणि सर्वांनी काय करा मित्रांनो, उद्या येताना हे फॉर्म्युले सगळे पाठ करा. उद्या आपण MCQ डिस्कस करणार आहोत. ओके, उद्या आपण याच्यावर MCQ डिस्कस करणार आहोत KTE चे. बघा एवढेच फॉर्म्युले आहेत, एवढेच फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आहेत, याच्यावरच आपल्याला न्यूमेरिकल डिस्कस करायचे. चला ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. उद्या माझं ट्युशन डॉट टायमिंगला होईल. उद्या सर्वांनी जॉईन करा 1 वाजता.